नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. आता तुम्हाला दिसतच असेल इथे दूध आहे आणि हे आहे चिया सीड्स. हे आपले सब्जाचे सीड नाही आहे बरं का, चिया सीड्स आहे. त्यानंतर मग साखर आहे, ड्राय फ्रुट्स आहेत, वॉटरमेलन आहे आणि त्यानंतर मग आपलं रोज सिरप आणि थोडेसे आईस क्यूब आहेत. आता या चिया सीडची झालेली आहे एक गंमत. ती मी तुम्हाला एका छोट्याशा शॉर्ट्समध्ये किंवा मिनी ब्लॉगमध्ये सांगेल नक्की आता हे काय आहे. चला तर आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आता रमजानचा महिना चालू आहे आणि रमजानचा महिना चालू आहे म्हटल्यावर आपण वॉटरमेलन किंवा मग खजूर या 2 गोष्टी कशा विसरू शकतो? जेव्हा रमजानचा महिना असतो त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस वॉटरमेलन किंवा खजूर ह्या 2 गोष्टी बघता, तर त्यावेळेस सगळ्यात अगोदर तुमच्या डोक्यामध्ये जी गोष्ट येते ती म्हणजे इफ्तारी. ज्यावेळेस आपले जे फ्रेंड्स आहेत किंवा आपले जे मुस्लिम भाऊ आहेत, बहिणी आहेत, तर त्यांचा आता पाक महिना चालू आहे रमजानचा. ते कडक असे उपवास पकडतात. त्यामध्ये ते अ, रमजानचा पूर्ण महिनाभर दिवसभर काहीच कंझ्युम करत नाहीत. सकाळी जो ठरलेला टायमिंग आहे त्यावेळेस ते थोडंफार जमेल तेवढं खातात आणि ॲक्चुअली मी रमजानचे महिन्यातला एक जो उपवास आहे तो पकडलेला आहे बऱ्याच वेळा मी आणि माझ्या भावाने आमच्या घरी. ते फार डिफिकल्ट असतं. सकाळी आपण म्हणतो की खातात, पण सकाळच्या वेळेस अजिबातही खाल्लं जात नाही. झोपेतून उठायचं आणि ते जातच नाही लिटरली. मग ते दिवसभर बिना अन्न-पाण्याचे असतात. पाणीसुद्धा नाही, थुंकीसुद्धा गिळायची नाही आणि मग संध्याकाळी इफ्तारीच्या टायमिंगला इफ्तारी करताना मग आपण त्यावेळेस खाऊ शकतो. बट त्यावेळेस कंडिशनच अशी नसते की गिळता पण येत नाही आपल्याला ती गोष्ट. तुमच्यापुढे किती काही सोनं जरी मांडलं तरी तुम्ही ते खाऊ शकत नाही. त्यामुळे ही एक अशी गोष्ट आहे ना, हे वॉटरमेलनचं जे सरबत आहे त्याला मोहब्बतचं सरबत म्हणून जास्त फेमस आहे आता हे YouTubeवर. तर ही एक अशी गोष्ट आहे ना, की खूप हेवी पण नाही होत ही गोष्ट आणि मेन म्हणजे तुम्ही दिवसभर उपवास पकडलेला आहे रमजानचा आणि मग रात्री तुम्ही जेवताना संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही इफ्तारीच्या वेळेस खाण्याचं ट्राय करता, तर बऱ्याच वेळा तुम्हाला गोष्टी जात नाहीत, खाल्ल्या जात नाही दिवसभराच्या उपवासानंतर. तर ही गोष्ट अशी आहे, की एक ग्लासभर जरी तुम्ही घेतलं, तर त्याने तुमच्या शरीरातलं जे वॉटरचं कंटेंट आहे किंवा जे दिवसभरामध्ये तुमचं जे बॉडीतून वॉटर लॉस झालेलं आहे, तर ते एकतर रिकव्हर व्हायला मदत होईल. त्यामध्ये खूप जास्त वॉटरमेलन आहे, त्यामुळे वॉटरमेलनमध्ये जास्त कंटेंट पाण्याचं आहे आणि दुसरं हेवी होत नाही ते खाताना आणि 1 ग्लास पिलं तरी सफिशियंट होतं किंवा मग आपण हे घेऊ शकतो. बाकीच्या ज्या हेवी गोष्टी आहेत जेवणातल्या ड्राय, तर त्यापेक्षा हे बेटर आहे. शरीराला थंडावा देईल एवढं कडक उन्हामध्ये दिवसभर विदाऊट पाणी आणि इव्हन सलाइव्हा कसं राहतात त्यांचं त्यांनाच माहिती, कशा पद्धतीने ते उपवास करतात. चला तर मग आता मी मस्तपैकी वॉटरमेलनचे छोटे-छोटे पीसेस कट केलेले आहेत. ते एका बाउलमध्ये घेतलेत. त्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकली होती शुगर आणि मग आईस क्यूब्स आणि मग मी त्यामध्ये टाकलं आहे मस्त चिल्ड असं मिल्क. आता हे सगळं आपण रोज सिरप वगैरे टाकून सगळं मिक्स केलेलं आहे व्यवस्थित. आता आपण याच्यामध्ये थोडेसे ड्राय फ्रुट्सने गार्निशिंग करणार आहोत. आता याला मोहब्बतचं शरबत का म्हणत असतील ते मला माहीत नाही. बट ते ज्याने कोणी त्याला हे जे नाव दिलं ना, एकदम परफेक्ट नाव दिलेलं आहे. कारण उन्हाळ्यामध्ये हे जे आपल्याला वॉटरमेलन मिळतं, त्याने आपल्या जे बॉडीमधून वॉटर लूज होतं, तर ते रिगेन करायला मदत होते, थंडावा मिळतो आणि प्लस मी जसं तुम्हाला सांगितलं, की रमजानच्या महिन्यामध्ये या वॉटरमेलनला खूप जास्त महत्त्व आहे. तर अशा पद्धतीने त्याच्यावर मी मस्तपैकी हे गार्निशिंग केलेली आहे. आता आपण ग्लास फिल करायला घेऊयात. हे नक्की एकदा घरी करून बघाल हां तुम्ही. आणि हा सब्जा नाहीये, हे चिया सीड्स आहे. आधी मी पण अ, मला असं वाटलेलं, की हे सब्जा आहे आणल्यावर मला जरा डाऊट आला होता. बट स्टिल गडबडीत मी ते पाहिलं नाही आणि त्याला मी बऱ्याच वेळा हे म्हणते सब्जा म्हणून ट्रीट करते बट आज जेव्हा मी ॲक्चुअली नीट पॅकेट बघितलं ना, तर मला कळलं ते चिया सीड आहे. तर नक्की गोंधळ काय झाला ना, हे मी तुम्हाला सांगेल एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तुम्ही हसाल मग हा गोंधळ ऐकून. बट हां, मी आता थोडासा रिसर्च करते चिया सीड्स आणि आपलं जे सब्जा आहे या सगळ्यांवर आणि मग त्यानंतरच मी थोडासा छोटा ब्लॉग तुमच्यापर्यंत आणेल. चला आता अशा पद्धतीने आपला ग्लास रेडी झालेला आहे. त्यावर मस्त पद्धतीने असं मी ड्रायफ्रुट्सचं गार्निशिंग करून झालेलं आहे. कशी वाटली रेसिपी तुम्हाला सगळ्यांना नक्की कळवा. नक्की घरी ट्राय करून बघा. एकदम मस्त रेसिपी आहे. पुन्हा पुन्हा बनवताल तुम्ही आणि कन्झ्युम करताल. चला तर मग. रेसिपी आवडली असल्यास काय करायचं आहे माहिती आहे ना? लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.